नवी मुंबईत ऐरोली सेक्टर 10 मधला 70 एकरचा आणि खारघर सेंट्रल पार्क नजीकचा 100 एकरचा भूखंड एका बड्या उद्योगपतीला देण्याच्या हालचाली सिडकोमध्ये सुरू झाल्या आहेत। अंदाजे 50,000 कोटी रुपयांची ही जमीन बड्या उद्योगपतीला कवडीमोल भावानं विकली जाणार आहे। त्याला शिवसेनेतल्या ठाकरे गटाकडून विरोध करण्यात आलाय। सिडको कार्यालयावर मोर्चा काढून ठाकरे गटाकडून आज आंदोलन करण्यात आलं। विद्यमान सरकारनं सर्व शासकीय यंत्रणांची पिळवणूक सुरू केली असून रिकामे भूखंड विकण्याचा सपाटा लावला असल्याचा आरोप माजी खासदार राजन विचारे यांनी केला। दरम्यान भाजप आमदार गणेश नाईक, प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांनीही सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांची भेट घेऊन आपला विरोध नोंदवला। नवी मुंबई शहर वसवण्यासाठी आपल्या जमिनी देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडून बड्या उद्योगपतीला भूखंड देण्यात आला तर आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांनीही दिलाय। प्रकल्पग्रस्तांच्या सुविधांसाठीचे भूखंड आम्ही मागतोय, मैदानांपासून सगळे हे दिले गेले पाहिजेत। त्याचा विचार न होता असा विचार अचानकपणे केला गेला तर मला असं वाटतं की प्रकल्पग्रस्तांमध्ये याच्यामुळे संताप व्यक्त होणार आहे। त्यामुळे वेळीच याच्यामध्ये सिडकोला सावध करणं आणि अशा पद्धतीचा प्रयत्न झाला तर प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी या नात्यानं आम्हाला तो आणून पाडावा लागेल याचं इशारा देण्यासाठी म्हणून आज आम्ही व्यवस्थापकीय संचालकांना भेटलोय। या अनुषंगाने त्यांनी सांगितलंय की अशा पद्धतीने कुठलाही प्रस्ताव अंतिम झालेला नाही। आज जेवढ्या महाराष्ट्रातल्या महानगरपालिका आहेत त्या सर्व त्या लोकांनी खाली करून ठेवलेल्या आहेत। सिडकोच्या काय जमिनी आहेत त्या सुद्धा त्या करता MMRDचे अधिकारी सुद्धा वैतागले। MMRDला सुद्धा भूखंड त्या ठिकाणी ठेवलेले नाहीत। आता फक्त सिडकोवर त्यांची नजर होती। आज तुम्ही बघितलं असेल खारघरमध्ये अजून 100 एकर जमिनीचं प्लॅनिंग त्यांचं चालू आहे। म्हणजे हे जे काय करतायत इलेक्शनच्या अगोदर जेवढं मिळतंय तेवढं बांधून निघून जायचं अशा परिस्थितीमध्ये यांचं काम चालू आहे। परंतु जनता या येणाऱ्या इलेक्शनमध्ये त्यांना त्यांची जागा दाखवेल। आमचे जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांचे 12.5% अंतर्गत जे भूखंड आहेत त्यांचं अजून योग्य पद्धतीने पुनर्वसन झालेलं नाही आणि अशामध्ये मोक्याच्या ठिकाणीचे जे भूखंड आहेत खाजगी बिल्डरच्या घशामध्ये घालण्याचं या ठिकाणी जे आहे सिडकोने प्रतापच लावलेला आहे। त्या विरोधात जे आहे आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी जे विजय सिंगल साहेब आहेत व्यवस्थापकीय संचालक त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की हा जो प्रस्ताव आहे तो तत्काळ त्यांनी रद्द करावा, अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने जे आहे सिडकोवर एक मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही काढणार आहोत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।